प्रदेशाध्यक्षांचा आदेश धुडकावून शहराध्यक्षपदावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये गटबाजी आणि पक्षांतर्गत संघर्ष सुरू। पुणे पक्षातील गटबाजी बाजूला ठेवा आणि महापालिका निवडणुकीसाठी संघर्ष करण्यास तयार राहा, असा आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देऊन 3 दिवस उलटत नाहीत तोच प्रदेशाध्यक्षांचा आदेश धुडकावून शहराध्यक्षपदावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये गटबाजी आणि पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला आहे। 3 वर्षापासून असलेले प्रभारी शहराध्यक्षपद आता पूर्णवेळ नेमण्यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत झाला असल्याने आगामी काळात काँग्रेसमध्ये संघर्ष पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ यांनी पुण्यात काँग्रेस भवनमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक दलाने काम करण्याचा सल्ला दिला। गटबाजी बाजूला ठेवून पुण्यातील प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करा, अशा सूचनाही दिल्या। मात्र सपकाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता पक्षातील गटबाजी आता शहराध्यक्षपदावरून उफाळून आली आहे। प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा एक गट असून माजी आमदार रमेश बागवे माजी आमदार मोहन जोशी यांचाही गट सक्रिय आहे। शिंदे यांना पूर्णवेळ शहराध्यक्षपद देण्यास या गटाचा विरोध असल्याने माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यमार्ग म्हणून शिंदे यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्षपदाची धोरा कायम ठेवली होती। मात्र आता प्रदेश पातळीवर खांदेपालट झाल्यानंतर सपकाळ यांनी पुणे शहरातील कार्यकारिणीत बदल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यानंतर शहर काँग्रेसमधील दोन्ही गटातील हे पद मिळवण्यासाठी राज्य पातळीवर संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे गटबाजी थोपवण्याऐवजी शहराध्यक्षपदावरून पुन्हा गटबाजीला वेळ झाला असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येते।